नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये आपण शासनाने राबवलेल्या सेतू अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता 6वी या वर्गाची उजळणी करणार आहोत. त्यामध्ये 6वीला तुम्ही सेमी इंग्रजीमध्ये जे पाठ अभ्यासलेले आहेत सायन्समध्ये त्याचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत. त्यामध्ये सेतू अभ्यासक्रम हा 45 दिवस चालणार आहे आणि यामध्ये 27 कृती आहेत. या 27 कृतीला अनुसरून म्हणजे इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकाची उजळणी होणार आहे. यामध्ये आपण प्रथम जो पहिला इयत्ता 6वीचा पाठ होता नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये तर पहिल्यांदा आपल्याला नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, तर एअर वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सिच्युएटिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. म्हणजे सजीवांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, बेसिक नीड्स आहेत, त्या फुलफिल म्हणजे भागवणे, त्या पूर्ण करण्यासाठी दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे एअर वॉटर आणि सॉईल यावर अवलंबून असतात, त्यालाच नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. सो एअर वॉटर अँड सॉईल इज नॅचरल रिसोर्सेस. ऑल थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड एअर वॉटर अँड लँड. एअर वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. तर ह्या सगळ्यांचं मिळून हवा, पाणी आणि जमीन यालाच काय म्हणतात, ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. आता आपल्याला यापुढील भाग अभ्यासायचा आहे तो म्हणजे प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. तर एअर पहिल्यांदा हवेचा अभ्यास करत असताना त्या वातावरणामध्ये हवेचं किती प्रमाण आहे किंवा हवेतील विविध घटकांचं प्रमाण किती आहे. तुम्हाला इथं समोर आकृती दिसते, त्यामध्ये दाखवलेलं आहे अर्गॉन 0.9%, ऑक्सिजन 21%, नायट्रोजन 78% अँड कार्बन डायऑक्साईड इज 0.03%. तर the air in the atmosphere around the earth contain nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inter gases. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि 6 जे निष्क्रिय वायू आहेत यांच्यासह बनलेली आहे हवा. तर नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स यामध्ये धुलीकणांचा सुद्धा समावेश होतो. द टोरोफोरेस कंटेन अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस. व या तपांबरामध्ये सुमारे 80% 80% वायू असतात in the air, while this proportion is about 19%. the स्ट्रॅटोफोरस 19% हे स्थितांबरामध्ये असतात. म्हणजे अशा प्रकारे हे वायूंचं मिश्रण आहे आणि हवेमधील विविध घटक आहेत. त्याखाली सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. व हवा जी आहे, गॅसेस आहेत, वायू आहेत, त्या वायूंचे काही युजेस बघणार आहोत. तर पहिला आहे नायट्रोजन. नायट्रोजन हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. व सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास तो मदत करत असतो. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. अमोनियाच्या निर्मितीमध्ये अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स. तुम्ही जे काही एअरटाईट पॅकेजिंग खाता त्या हवाबंद करण्यासाठी नायट्रोजन वायू वापरला जातो. सेकंड, ऑक्सिजन नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग. सर्व सजीवांच्या श्वसनासाठी ऑक्सिजन हा आवश्यकच असतो. अँड फॉर कंबशन म्हणजे ज्वलन, तो जलनासाठी सुद्धा उपयोगी असतो. कार्बन डायऑक्साईड प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. प्लांट्स कार्बन डायऑक्साईडचा यूज करतात आणि त्यावेळी ते ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स. अग्निशामक नळकांड्यामध्ये सुद्धा
त्याचा वापर केला जातो. पुढचा आहे अर्गॉन. अर्गॉन यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब्स. हेलियम यूज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर. कमी तापमान मिळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. इंजिनावर चालणारे जे विनापंखेचे विमान आहेत त्यामध्ये वापरला जातो. पुढचा आहे निऑन. यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईट. रस्त्यावरच्या लाईटमध्ये अँड डेकोरेटिव्ह म्हणजे जाहिरातीसाठी ज्या लाईट्सचा वापर केला जातो त्याच्यामध्ये निऑन वापरतात. क्रिप्टॉन यूज्ड इन फ्लोरोसेंट ट्यूब्स. फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापरला जातो. अँड झेनॉन यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये त्याचा वापर केला जातो. म्हणजे अशा प्रकारे सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. हवेचे काही उपयोग आहेत वातावरणामध्ये असणारे. आता आपल्याला लँड म्हणजे जमीन कशी तयार होते याची माहिती घ्यायची आहे. हा सगळा अभ्यास आपण 6वीमध्ये केलेला आहे. तर तुम्हाला असं माहिती आहे की लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स, सॉईल, बिग रॉक्स. जमिनीमध्ये काय असतं? दगड, माती, बिग रॉक्स, मोठे खडक असतात. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. सगळीकडे जमीन एक समान नसते, तर ती सपाट नसते. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन ऑदर्स. काही ठिकाणी डोंगराळ भाग असतो तर काही ठिकाणी ती सपाट रूपामध्ये दिसते. सम टेरेस्ट्रियल डिग ब्युरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. मग काही भूचर जे प्राणी असतात ते जमिनीवर राहतात. काही भूचर जमिनीमध्ये बिळं करून राहतात. अँड दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. त्यांच्या गरजा ते त्या जमिनीवर भागवत असतात. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग. आपण कशासाठी जमिनीचा वापर करतो? फार्मिंग, शेतीसाठी. अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस, घरे बांधण्यासाठी. अँड रोड्स, रस्ते बनवण्यासाठी. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. मग आपण जमिनीवर असणाऱ्या जंगलामधील वनस्पती आणि प्राण्यांचा देखील वापर करून घेतो. द मिनरल्स, काही खनिजे असतात, क्रूड ऑइल्स असतात. अँड नॅचरल गॅस ऑब्टेन्ड फ्रॉम द अर्थ. अँड व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. मग जमिनीमधून निघणारे जे मिनरल्स आहेत, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, हे भूगर्भीय वायू आहेत, हे आपल्याला अत्यंत उपयोगी असतात. अँड लेयर्स ऑफ लँड. मग जमिनीचे थर कोणकोणते आहेत? सगळ्यात खालच्या बाजूला आहे तो बेड रॉक. त्याच्यावर लेयर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक्स. इमॅच्युअर सॉईल, ह्युमस. आता ह्युमस म्हणजे काय? त्याला कुथित मृदा असं म्हणतात. ह्युमसची व्याख्या बघा. इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉईल, if the land has mature soil, the topmost layer is formed by the decomposition. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वाचा मॅच्युअर सॉईल म्हणजे परिपक्व मृदा आहे आणि त्याचा टॉपमोस्ट लेअर, सगळ्यात वरचा थर आहे तो फॉर्म्ड बाय द डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे विघटन होतं ऑफ द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्याच्यावर पडणारे झाडांचे पानं असतील, वनस्पतीचे असतील, अँड ॲनिमल्स म्हणजे मेलेल्या प्राण्यांचे अवयव असतील. दिस लेयर इज कॉल्ड ह्युमस. त्याला ह्युमस असं म्हणतात, कुथित मृदा. तर ही जी मृदा आहे ही आपल्याला उपयोगी असते. आता वर एक आकृती दाखवलेली आहे. लेयर्स ऑफ द मिक्सचर इन द बॉटल. हा प्रयोग तुम्ही घरी करून पाहायचा आहे. जमिनीचे थर अशा वेगवेगळ्या प्रकारचे बेड रॉक, खडकांचा थर खाली घालायचा आहे. त्याच्यानंतर स्मॉल रॉक्स घालायचे आहेत. लेयर ऑफ सॉईल, त्याच्यावर जमिनीचा मातीचा थर. इमॅच्युअर सॉईल म्हणजे अपरिपक्व मृदा आणि त्याच्यानंतर म्हणजे जरा मोठे दगड खडक असणारी. त्याच्यानंतर सॉईल माती घालायची आहे आणि
ड्राय लीव्ज, झाडांची पानं कोरडी ठेवायची आहेत. म्हणजे अशा प्रकारे मातीचा थर तयार होतो. तर डू यू नो द ह्युमस म्हणजे काय? द ह्युमस इज द लेअर फॉर्म्ड ऑन द सॉइल. ह्युमसचा लेअर हा जमिनीवर असतो. कशामुळे तयार होतो? ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स. आता मृत वनस्पती म्हणता येतील का? तर जे वटलेले वृक्ष असतात, ऊन वारा पाऊस वादळामध्ये पडलेले असतात, त्याच्यामधून हा तयार होत असतो. प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स, जो सूक्ष्मजीवांच्यामुळे त्याचा थर जमिनीवर तयार होतो. ह्युमस सप्लायज न्यूट्रिएंट्स टू द सॉइल. मग ह्युमस हा न्यूट्रिएंट मातीला पुरवत असतो. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एअरटाइम द सॉइल अँड फॉर होल्डिंग वॉटर. पाणी घट्ट धरून ठेवतो, जमिनीमध्ये हवा खेळती ठेवतो. द प्रोपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेअर ऑफ गुड फर्टिलाय. गुड फर्टिलाय म्हणजे पीक चांगलं येतं. सॉइल इज अबाउट 33% to 50%. मग अशा किती टक्के कुथित मृदेचे प्रमाण म्हणजे ह्युमसचे जर प्रमाण जमिनीमध्ये 33% अँड 50% असेल तर ती ह्युमस चांगली असते. तर अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी फर्स्ट अँड सेकंड आपण अभ्यासलेली आहे. त्याच्या खाली जो एक्झरसाइज आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. थँक्यू.